नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हळदीपासून बनवलेला हा सर्दी आणि खोकल्यावरती उपयुक्त असलेला काढा कसा बनवायचा. खोकला झाला की मग आपण औषधाचा आधार घेतो आणि मग तो खोकला बरा करण्यासाठी वारंवार औषधं घेत राहतो. पण औषधामुळे खोकला कधीही बरा होत नसेल किंवा कंटाळा आला असेल औषधं गोळ्या घेऊन, तर तुम्ही हा काढा एक वेळेस घ्या. नंतर तुम्हाला लगेच फरक पडलेला दिसेल. 1 ते 2 वेळेस तुम्ही हा काढा घेतला तरीसुद्धा लहान मुलांचं तर लगेच दुखणं गायब होतं. अगदी सर्दी, खोकला दोनही तुम्हाला जाणवत असेल तरीसुद्धा दोन्ही आजारांपासून तुम्ही सुटका करून घेऊ शकता फक्त एका काढ्याने. हा काढा मी लॉकडाऊनमध्ये बनवत होते, तेव्हा अगदी लगेचच सर्दी खोकला बरा व्हायचा आणि त्याचा रिझल्ट तेव्हापासून मला माहीत झाला. त्यामुळे मी प्रत्येक वेळी बनवताना हा काढा या पद्धतीने नक्की बनवते. थोडेफार चेंजेस करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढे बनवू शकतो. पण मी हा जो काढा तुम्हाला आज दाखवते ना, हा सर्दीसाठी सुद्धा आणि खोकल्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे. माझ्या मुलीला 8 दिवसापूर्वी सर्दी झालेली होती आणि औषध तिला मी दिलंच नाही. त्या अगोदरच हा काढा दिला, तर काढ्याने लगेचच तिची सर्दी पूर्णपणे बरी झाली. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा काढा जो आहे तो घेऊ शकता. बनवायचा कसा ते मी व्यवस्थित पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे. अगदी सविस्तर पद्धतीने व्हिडिओमध्ये काढा कसा बनवायचा ते सांगितले. काही मोजक्या साहित्यामध्येच हा काढा तयार होतो. बनवायला देखील वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटामध्ये हा काढा तयारसुद्धा होतो. याच्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा आपल्या किचनमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे फार जास्त आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, की यामध्ये साहित्य नेमकं कुठलं वापरायचं. तर सगळ्याच्या किचनमध्ये जे उपलब्ध साहित्य आहे ना, त्यामध्येच आपण हा काढा बनवतोय. यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण सगळ्यांच्याच किचनमध्ये असतो. त्याच्या 10-12 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या सोलून घ्यायच्या आहेत. आणि याच्या साली ज्या आहेत त्या पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि नंतरच आपल्याला हा लसूण जो आहे तो यूज करायचा आहे. शक्य असेल तर गावरान लसूण ना तो घ्या. त्याच्या पाकळ्या तर आपल्याला 4-5 सुद्धा पुरेशा होतात. 4-5 पाकळ्या असतील तरी पण चालेल. आता या 10-12 पाकळ्यांमध्ये काढा किती तयार होईल, तर अर्धी वाटी काढा आपण तयार करतोय. अर्धी वाटी काढा तयार करायचा असेल तर 1 वाटी पाणी आपल्याला घ्यावं लागेल. पुढे मी तुम्हाला सांगते की ते पाणी आटवायचं कशा पद्धतीने. कारण की त्यामध्ये साहित्य जे आहे ते सुद्धा प्रॉपर पडणं गरजेचं आहे. जेणेकरून सगळ्या पाण्यामध्ये व्यवस्थित अर्क उतरला जातो आणि आपल्याला हवा तसा काढा तयार होतो. कुठल्याच औषधाने इतका फरक तुम्हाला पटकन जाणवणार नाही. तो फरक आपल्याला एका काढ्याने जाणवतो आणि सर्दी दुसऱ्या दिवशी पूर्णच गायब झालेली तुम्हाला दिसेल. फक्त हा काढा एकदा बनवून आणि पिऊन बघा. चवीला तर अप्रतिमच लागतो. यामध्ये ओवा घेतला अर्धा चमचा आणि 12 ते 15 पाकळ्या मी इथे लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं आपल्याला स्वच्छ खलबत्त्यामध्ये घ्यायचे आणि कुटून घ्यायचे. हे कुटत असताना थोडंसं यामध्ये मीठ ॲड केलं तरी चालेल किंवा नाही केलं तर नंतर काढा बनवताना आपण मीठ घालू शकतो. ओबडधबड कुटून घ्यायचं. फार जास्त बारीक पेस्ट नाही बनवली ना तरी पण चालतं. आणि याचं फक्त आपल्याला अर्क उतरणं गरजेचं आहे. कारण आपण काढ्यामध्ये जेव्हा हे पदार्थ सगळे टाकणार आहोत ना, त्यावेळी हे सगळं छान शिजणार आहे आणि याचा पूर्ण अर्क काढ्यात उतरणार पण आहे. आता ओवा आणि लसूणच मी का घेतला ते पण सांगते तुम्हाला. कारण ओवा जो आहे तो उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ आहे आणि त्यामुळे सर्दी लवकर बरी होते. ओव्याची वाफसुद्धा आपण लहान मुलांना देतो किंवा ओव्याने शेकतो, त्यावेळी त्यांची सर्दी लवकर बरी होते. त्यामुळे आपण या काढ्यात ओवा जर ॲड केला ना, तर त्यातून जो काही उष्ण घटक आपल्याला मिळतात शरीरासाठी, ते लसूणमधून सुद्धा मिळतात. लसणाने सुद्धा आपली सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते. घसा जो आहे खवखवत असेल तो सुद्धा लसणामुळे आणि ओव्यामुळे पूर्ण बरा होतो, रिपेअर होतो आणि बऱ्याच वेळा सर्दी खोकल्यामुळे घसासुद्धा दुखतो. तर सुरुवातीचे लक्षण जेव्हा सर्दी खोकल्याचे दिसतात तेव्हा लगेच हा काढा करून प्यायचा. म्हणजे आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही किंवा आपल्यालाही कुठलंही सर्दी खोकल्याचं दुखणं अंगावर काढावं लागत नाही. पटकन कुठल्याच औषधाने फरक पडणार नाही तुम्हाला. तो फरक या काढ्याने नक्कीच पडेल याची मी खात्री तुम्हाला देऊ शकते. फक्त सुरुवातीला थोडेफार लक्षणं दिसत असतील सर्दी खोकल्याचे, तर लगेच हा काढा तुम्ही बनवून पिऊन घ्या. आणि याचं प्रमाण किती प्यायचं, किती मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी, अगदी वृद्धांपर्यंत हा काढा चालतो, लहान मुलांपासून.
1 वर्षाच्या पुढची सुद्धा मुलं याला पितील तर त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाहीत. त्यामुळे जितकं मुलांसाठी पण हे तुम्ही घरगुती उपचार कराल तितके चांगले असतात, कारण की आपण ते घरगुती पदार्थांमध्येच तयार केलेला असतो काढा. त्यामुळे औषधांचा कमी वापर आणि घरगुती पदार्थांचा जास्त वापर आपण केला तर आपल्या मुलांच्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा थोडेफार चेंजेस करून सर्दी खोकला टाळू शकतो. बऱ्याच वेळा हळदीचा वापर जो आहे दररोजच्या पदार्थांमध्ये व्हायला हवा, जेणेकरून आपण सर्दी खोकल्यासारख्या आजारांना बळी पडत नाही. तर इथे मी 1 वाटी पाणी टाकले पॅनमध्ये आणि तयार जी लसणाची आणि ओव्याची पेस्ट होती ती टाकून शिजवून घेते. चवीप्रमाणे यामध्ये मीठ पण मी टाकलेले. याला छान एक उकळी काढून घेते. तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. शेवटी व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणखीन एक पदार्थ यामध्ये आपण ॲड करतोय ती म्हणजे काळी मिरी. जी अशा प्रकारची गोल असते तर ती आपल्याला सगळ्यांच्या किचनमध्ये असते. 2च ॲड करायच्या आहेत 1 वाटी काढ्यासाठी. खूपच काढा असा चरकणार नाही किंवा पिताना त्रास होणार नाही यासाठी आपण प्रमाण जे आहे साहित्याचं ते प्रमाणातच घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकलं होतं. आता आपल्याला थोडीशीच हळद टाकायची, अगदी पाव चमचासुद्धा नाही. बघितली असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलीच आहे. अगदी थोडीशीच हळद टाकायची आहे, पाव चमच्यापेक्षा अर्धी. काढा उकळत असताना थोडंसं आता थांबायचं या स्टेजला आणि तोपर्यंत उकळून घ्यायचा जोपर्यंत काढा अर्धी वाटी होत नाही. लगेच लक्षात येतं की काढा आधी किती होता, आटल्यानंतर थोडासा कमी झाला आहे. हे व्यवस्थित लक्षात आलं की मग आपल्याला गॅस बंद करायचा. तोपर्यंत काढा छान शिजू द्यायचा. याचा कलर हलकासा थोडासा पिवळ्या रंगापेक्षा लालसर पडायला लागतो ज्यावेळी सगळे पदार्थ छान शिजतात तेव्हा. मीठ जे आहे ते प्रमाणात टाका, कारण काढा जेव्हा 1 वाटीचा अर्धा वाटी होणार तेव्हा तो खारट व्हायला नको याचा अंदाज घेऊनच अगदी थोडंसं मीठ टाकायचं, किंवा मग मीठच तुम्ही शेवटी टाका, कारण की काढा जेव्हा आटला जातो तेव्हा त्याचा अंदाजही येतो की या अर्धा वाटी पाण्यासाठी मीठ किती लागेल. तर काढा खारट होणार नाही याचीही काळजी घ्या. मीठ टाकणं खूप गरजेचं आहे. सैंधव मीठ असेल तर ते नक्की टाका, साधं मीठ असेल तरीही चालेल. मीठ का टाकायचं आहे, कारण आपण बघा घसा जेव्हा आपला खवखव करतो तेव्हा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो. आवाज बसलेला असेल, सर्दी झालेली असेल, खोकला झालेला असेल तेव्हा लगेच आपला घसा रिपेअर होण्यास मदत होते आणि त्यामुळेच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ जेव्हा काढ्यामध्ये टाकलं जातं तेव्हा त्या हळदीसोबत मीठही आपल्या घशातून व्यवस्थित घसा शेकला जातो आणि खारट पाण्याने आणि खारट काढ्याने आपला घसा शेकला गेल्यामुळे इन्फेक्शनचा धोका झालेला असतो तयार, तो सुद्धा पूर्णपणे नाहीसा होतो आणि घसा रिपेअर होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे या काढ्याचा वापर आपण सर्दी खोकल्यासाठी करू शकतो आणि घशासाठी सुद्धा करू शकतो. काढ्याचा जो बघू शकता कलरही थोडा बदलला आहे आणि 1 वाटीचा अर्धा वाटी काढा दिसत आहे इथं. अगदी थोडासा आटल्यानंतर मी गॅस बंद केला आहे. हा काढा थोडासा बंद करून शांत होऊ द्यायचा आणि नंतर लगेचच आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं. शक्य असेल तर घरामध्ये प्लास्टिकच्या ज्या वस्तू असतात ना, म्हणजे चाळणी वगैरे, तर त्या वापर करण्याचं टाळायचे. आणि इथे आपण चाळून घेतलेला आहे हा काढा. चमचाभर जरी मुलांना दिला, म्हणजे अगदी 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतचे मुलं असतात त्यांना, तरीसुद्धा तुम्हाला फरक दिसेल. पहिला प्रश्न 5 ते 10 वर्षाच्या मुलांसाठी पाववाटी काढा आरामात पिऊ शकतात. संध्याकाळच्या वेळी 1 वेळ जरी दिला दररोज झोपताना तरी सुद्धा लवकर सर्दी बरी होते, औषधाची गरज पडत नाही. 10 वर्षाच्या पुढच्या सगळ्याच मुलांसाठी आणि मोठ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी अर्धी वाटी काढा आपण आरामात पिऊ शकतो आणि छान चवीला लागतो, अप्रतिम लागतो. अजिबात कंटाळा येत नाही, तोंडाला छान चव येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठामुळे, ओव्यामुळे आणि हळदीमुळे. एकदा बनवून बघा आणि पिऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही याची टेस्ट कशी आहे ते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ